अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील पुणेवाडी वडझिरे पानोली या गावात संत निरंकारी सत्संग मोठ्या उत्साहात पार पडलाय। या कार्यक्रमासाठी पारनेर तसेच संपूर्ण महाराष्ट्रातून भाविक आले होते। तर महाराज अविनाश जाधव यांनी मानवता धर्म याची माहिती सांगताना आपण सगळे जरी जातीने विभागलो तरी संत निरंकारी मध्ये आल्यानंतर एकच आहो असं सांगितलंय। संत निरंकारी शिकवण यामध्ये धर्मनिरपेक्षता तसेच धर्म जोडतो तोडत नाही अशी शिकवण आजच्या पिढीला दिली जाते। संत निरंकारी मिशन ही एक आध्यात्मिक विचारधारा आहे। यामध्ये सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येतात। आनंदाने लोक परमपिता परमात्माचं गुणगान गातात। तर निरंकारी मिशनचं उद्दिष्ट हे धर्म जोडतो तोडत नाही, नारायण पूजा, मानवतेचे, समतेचे, विश्वबंधुतेचे विशाल मिशन आहे। या सोहळ्यासाठी संपूर्ण राज्यातून संत महात्मे येतात। तर त्यांच्या माध्यमातून युवकांवर तसेच लहान बालकांवर संस्कार घडवण्याचं काम या सत्संग मध्ये केलं जातं। सत्संग मध्ये बाल सत्संग होते, युवा सत्संग होते, नारी सत्संग होते। सत्संगामध्ये समाजाचे विद्यमान सद्गुरू माता सविंदर हरदेवजी हेच आम्हाला सांगतात, जे साधू संतांनी सांगितलं, संत ज्ञानेश्वर माऊलींनी ज्या परमात्मा पाहिला, परमेश्वर पाहिला, देव पाहिला, त्या देवाची ओळख करून दिली। तीच ओळख आज निरंकारी समाजाची सद्गुरू माता सविंदर हरदेवजी दाखवून देतात आणि देवाला पाहून भक्ती करा म्हणतात। जसं शिर्डी साईबाबांनी सांगितलं, सबका मालिक एक, तसे समाजाचे सद्गुरू सांगतात, सर्वांचा परमपिता परमात्मा एक आहे। त्या ठिकाणी सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन एका प्रभू परमात्म्याचं गुणगान। चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून सुद्धा आता याच वर्षी 5 जून रोजी सुद्धा संपूर्ण भारतातील 10 थंड हवेची ठिकाणं निवडली होती आणि त्या ठिकाणी संपूर्ण स्वच्छता अभियानाचा कार्यक्रम सुद्धा संपन्न झाला आणि दरवर्षी वृक्षारोपणाचे कार्यक्रम सुद्धा या ठिकाणी होत आहेत। तर अशा प्रकारे संत निरंकारी मिशन केवळ आध्यात्मिक नाही तर एक सामाजिक क्षेत्रामध्ये सुद्धा समस्त विश्वामध्ये योगदान देत आहे आणि हेच खऱ्या अर्थाने बाबाजींचं मिशन आहे। आणि म्हणून बाबाजी नेहमी म्हणायचे की विश्वशांती हेच माझे मिशन आणि त्याची पूर्तता करण्याचा प्रयत्न हे सारे संत महात्मा या ठिकाणी घेत असतात। प्रतिनिधी राम तांबे, NTV न्यूज मराठी, पारनेर, अहमदनगर।